सांगली जिल्ह्याची काँग्रेस बळकट करणे हीच पद्मभूषण वसंतदादांना आदरांजली ठरेल. राजेश नाईक. सांगली जिल्हा शहर काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक व नगरसेवक रमेश सरजे यांच्या हस्ते पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेस अंतर्गत सर्व संघटना अत्यंत मजबूत करून काँग्रेसचा विचार प्रत्येक भागामध्ये पोहोचवून गेल्या 12 वर्षामध्ये भाजप सरकारने जी दिशाभूल केली आहे त्याचा पर्दाफाश करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी आपण मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. काँग्रेस बळकट करणे व काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवणे ही स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना आदरांजली ठरेल असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश काँग्रेसचे प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, श्रीमंत पांढरे, सौ आशाताई पाटील, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन, त्याचप्रमाणे मीनाक्षी दुग्गे व संतोष पाटील आदी उपस्थित होते. मौलाली वंटमोरे यांनी प्रास्ताविक केले व यादव यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. विचार आपण घेतले पाहिजे ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. ज्या दिवशी मी जयंती पुण्यतिथीला मी उपस्थित असायचं त्यावेळी मी त्यांना सांगत होतो की गर्दी आपल्याला रस्त्यापर्यंत बाहेर न्यायची आणि एवढी गर्दी करायची की काँग्रेसचा विचार आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचं थोडंसं प्रत्येक आता यायला आहे. अजून खूप करायचं आहे. काहीच नाही म्हणजे 0.1% मी समजते. अजून 100% व्हायला आपल्याला खूप वेळ आहे. मेहनत खूप घ्यायला लागणार आहे. सगळेजण मिळून काम करूया. महिला फ्रंट बी आता ॲक्टिव्ह झाले आहे. इंटरचे आहेत. NSIचा तर मी परवा त्या पृथ्वीराज चव्हाणला बोलून त्याला बी ॲक्टिव्ह करायला बोललो आहे. बाकीचे सेवादल आपले आहेत. बाकीचे युवक काँग्रेसचे अजून आपले कार्यकारिणी एक नेमायचे आहे. कारण म्हणजे हे सगळं का बोलते मी वसंतदादांच्याबद्दल बोलण्यासारखं काय खूप आहे. आणि आपण सगळे वसंतदादांच्या घरातलीच माणसं. आपण वडिलापासून वसंतदादाचे किस्से ऐकत असतो. वसंतदादाला मी लहानपणी असताना बघितलेलं पण कोण बघितलं आहे न बघितलं आहे सगळ्यांचे किस्से आहेत. त्याच्यात मी जाणार नाही. पण वसंतदादाच्या पुण्यतिथीनिमित्त आपण एक वचन घेऊया की आपण काँग्रेस पक्ष वसंतदादासारखी होणार नाही. वसंतदादाच्या विचाराची काँग्रेस अजून इथे जिवंत आहे हे दाखवण्याचं फक्त आपण काम करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वजण धडपडायचं आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि सगळ्या महाराष्ट्राच्या प्रदेशच्या नेत्यांनी माझ्यावर जी जबाबदारी अध्यक्ष म्हणून टाकली आहे ते विश्वासात मी सार्थ करून कवा तर तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर राहिलात तर. मी एकटा राजेश नाईक हा काही करू शकणार नाही. फक्त मी सगळ्यांना बोलून एकत्र आणायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही सगळेजण माझ्या प्रतिसाद देत आहे टाकेला आणि त्यामुळं हे सगळं आपण शक्य व्हायला आले. पण अजून खूप मंजिल गाठायचं आहे आपल्याला. मी मगाशी म्हणलं तसं 0.1% आत्ता काम चालू झालं आहे. आपल्याला 100%पर्यंत जाता आलं नाही तरी आपण मेरिटमध्ये 7%पर्यंत जायचं हे आपलं ध्येय ठेवायला पाहिजे. आणि डिस्ट्रिक्शन आपण पश्चिम महाराष्ट्रातला जो दबदबा होता वसंतदादांनी निर्माण केला तो कुठेही गेला तरी पश्चिम महाराष्ट्र प्रगत संस्कृत सहकार क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात कुठेही गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात दबदबा होता. त्यात सांगली मेन मुद्दा होता. जसं आत्ता DY पाटील साहेबांचं कदम साहेबांचं आम्ही एक किस्सा कदम साहेब स्वतः सांगत होते. वसंतदादांच्या जयंतीनिमित्तच कार्यक्रम घेतला त्याला ते भारतीय विद्यापीठ जे त्यांचं जुनं भारतीय बिल्डिंग आहे ऑफिस वगैरे आपला तिथं बेकायदेशीर म्हणून तिथल्या आयुक्तांनी त्यांना नोटीस पाठवली होती आणि ते दादाकडे जाऊन बसले आणि दादा मी एवढ्या कष्टातून ही बिल्डिंग बांधल्या त्याच्या परमिशन घेतली नाही करून मग मला पाडण्याची नोटीस आली. दादा म्हणले चल कुठं आहे जाऊया. दादाने गेले त्या बिल्डिंगला हात लावले म्हणले ही बिल्डिंग माझी आहे आणि लगेच नियम बदलून त्या नियमामध्ये ती बिल्डिंग कशी बसते ते करून त्याची मंजुरी घेतली. सांगण्याचा उद्देश एवढाच की दादा शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण कमी असलं तरी काम करण्याची एक जिद्द आणि चिकाटी होती. त्याची आपण वंशावळ आहे सगळेजण. मी दादांच्या घरातला आपण समजतो. मी असं बाहेरचं कुणाला समजत नाही. ते काँग्रेस पक्षाचे सर्व विचाराची माणसं आपण ताकदीनं एकत्र आलेलो आहोत. दादाच्या घराण्यातले दादामुळं आपण आज काँग्रेसचे एवढे दिवस चांगले करतो. त्यामुळं आपण सर्व त्यांचे वंशावळ म्हणून समजून काम करायचं आहे.